कॉर्पोरेट जिहादचा हा प्रकार समोर आलाय अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा केली आहे। कंपनीतील हिंदू मुलींना टार्गेट करून अत्याचार आणि मग धर्मांतर असा हा पॅटर्न असल्याचं त्यांनी म्हटलंय। कंपनीत हिंदू मुलाचंही धर्मांतर केल्याचा प्रकार समोर आलाय अशी माहिती त्यांनी दिली आणि संघटित गुन्हेगारी असल्यास या कंपनीवरच मकोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। नाशिकमधली ही अतिशय प्रसिद्ध आणि मोठी आयटी कंपनी असल्यानं सुरक्षिततेचा हा प्रश्न तयार झालेला आहे। आयटी कंपन्यांमधील हिंदू तरुण तरुणी सुरक्षित आहेत का असा सवाल पडळकरांनी केला। आतापर्यंत आपण लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे विषय ऐकले होते, परंतु हा नवीन कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे। नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे जी इंटरनॅशनल पहिल्या 3-4 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये त्या कंपनीचं नाव आहे। मी आता जाणून बुजून नाव त्या कंपनीचं घेत नाही, परंतु अशा एका कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। तिथं मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे। आता धर्मांतरण पण झालंय। यातला मी एक फोटो तुम्हाला दाखवतो। या कंपनीमध्ये पिवळा शर्ट घातलेला जो मुलगा आहे तो हिंदू मुलगा आहे आणि त्याचं धर्मांतरण केलंय। मी त्यांच्या चेहऱ्यावरती आता म्हणजे आपलं पब्लिकमध्ये त्याचा फोटो जाऊ नये याच्यासाठी आम्ही चेहरा त्यांचा ब्लर केला आहे, परंतु या मुलाचं धर्मांतरण केलंय आणि यांनी तक्रार पण दाखल केलेली आहे। मी माननीय देवाभाऊंचं अभिनंदन करेन की आता आपल्या सरकारनं धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य नावाचा एक खूप चांगला कायदा आपल्या मागच्या अधिवेशनामध्ये पास केलेला आहे। आता या मुलानं तक्रार दिली की मला फसवून कशा पद्धतीनं धर्मांतरण केलंय। एफआयआर कॉप्या जर आपण वाचल्या तर एफआयआर कॉपीमध्ये देवा धर्मांना शिव्या देणं, म्हणजे देव कसे वाईट आहेत हे एकदा मुलगी संपर्कात आली तर कृष्णाच्या बाबतीमध्ये काय चुकीची स्टेटमेंट केली त्यांनी, द्रौपदीच्या बाबतीमध्ये चुकीची स्टेटमेंट केली, पांडवांच्या बाबतीमध्ये हे असं चालू होतं। जेव्हा आम्ही कधी भूमिका मांडतो तेव्हा लोक बोलतात अरे हे काय मताच्या राजकारणासाठी ही लोक बोलतात की काय, अशी परिस्थिती लोकांच्या समोर मांडली जाते, पण तशी परिस्थिती नाही। पुण्यामध्ये आयटी कंपन्यामध्ये जे मुलं काम करतायत, ज्या मुली काम करतायत, त्या सर्व मुलींना माझं आव्हान आहे, विनंती आहे, त्यांचा एक भाऊ म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे। आज या 9 मुली समोर आले, आणखी काही मुली दबावात आहेत, त्यांची इमेज खराब होऊ नये, घरच्या लोकांना काय वाटेल, तर या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे। हे जे बॉस लोक आहेत, जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत, ते ह्या सगळं षडयंत्र करतायत आणि त्यांना जाळ्यात ओढून। आता ह्यातली तर मुलगी एक अशी आहे की ज्या मुलाबरोबर तिची ओळख झाली, जो दानिश शेख नावाचा जो पोरगा आहे, तो तर लग्न झालेलं त्या मुलीला सांगितलं पण नाही आणि त्यानं त्या मुलीला पहिल्यांदा जबरदस्ती केली, त्या मुलीने विरोध केला, नाही मी तुझ्याशी लग्न करणार आहे अमुक तमुक, आणि परत 6 महिन्यानं त्याची बायको फोन करते की मला तुम्हाला भेटायचं आहे। म्हणजे म्हटलं कोण आहे तुम्ही, माझी तुमची ओळख नाही, मी दानिशची बायको आहे। आणि ते अरे हादरून तुम्ही, हे सगळं प्रकरण अत्यंत वेल एज्युकेटेड मुली असणाऱ्या या मुलींच्या बाबतीमध्ये घडलंय आणि नाशिक पोलिसांनी खरं तर इतकं अभिनंदनीय काम केलेलं आहे। तिथल्या महिला ज्या अधिकारी आहेत त्या तर वेषांतर करून या मुलींच्या सोबत बोलणं, त्यांच्याकडून माहिती काढणं आणि त्यामधल्या बऱ्यापैकी मुलींनी आता तक्रार दिलेली आहे। महिला दिनाच्या दिवशी गिफ्ट देणं, अन्य वाढदिवसाला गिफ्ट देणं, त्यांना पार्ट्या देणं, मोठमोठ्या रिसॉर्टवरती बोलवणं, तिथं ड्रग्सच्या पार्ट्या करणं, ज्यांनी विरोध केला तर त्यांना परत टार्गेट करणं, मुलींना तिथं त्यांना वेगवेगळे कमेंट्स देणं कंपनीमध्ये इकडं तिकडं जात असताना, म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे।